आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आम्ही सांगणार आहोत एक अशी घटना जिथे गुन्हेगार एकटाच नव्हता, तर त्यामागे होतं दुर्लक्ष, मोबाईल आणि तुटलेलं पालक पाल्य नातं. ही गोष्ट आहे एका घराची, पण प्रश्न आहे संपूर्ण समाजाचा. आजची घटना फक्त धक्का देणारी नाही, तर पालक, शिक्षक आणि समाजाला इशारा देणारी देखील आहे. कारण ही घटना पोलीस स्टेशनमध्ये नाही, रस्त्यावर नाही, तर थेट खासगी शिकवणी वर्गात, ज्या क्लासचं नाव आहे संस्कार. मात्र तिथेच असंस्कारी घटना घडली. संस्काराच्या गणिताचा पुरता चोळामोळा झाला. इथे संस्काराचा खून करत एका कोवळ्या वयाच्या बेंचमेटला आयुष्याच्या पुस्तकातून इरेज केलं गेलं. मिसरूड फुटण्याच्या वयात एका 16 वर्षाच्या दिवट्यानं दप्तरात चाकू आणून वर्गातच रक्ताची रांगोळी काढली. नमस्कार, आपण पाहत आहात खेड टाइम्स. आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत. क्राईम स्टोरी सांगण्यापूर्वी दर्शकांसाठी एक माहिती. आजच्या या घटनेतील मुलं अल्पवयीन असल्यामुळे आम्ही खून झालेला आणि खुनी अशा दोन्हीही मुलांची नावं गोपनीय ठेवत आहोत. त्याऐवजी काल्पनिक खून करणारा रमेश आणि खून झालेला दिनेश अशी काल्पनिक नावं ठेवत आहोत. याची दर्शकांनी नोंद घ्यावी. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर शहरामध्ये सोमवारी 15 डिसेंबरच्या सकाळी अतिशय धक्कादायक घटना घडली. शहरातील खासगी शिकवणीमध्ये शिकत असलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांमधला वाद हत्येपर्यंत पोहोचला. या थरारक कहाणीचा घटनाक्रम सुरू होतो काही दिवसापूर्वी या पोरांमध्ये झालेल्या वादावादी आणि हाणामारीपासून. क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या सांगण्याप्रमाणे या मुलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद आणि हाणामारी झाली होती. खून करणारा मुलगा रमेश हा कबड्डीचा सराव करतोय. कबड्डी खेळताना दुखापत झाली म्हणून काही दिवस तो क्लासला आला नव्हता. शनिवारी तो क्लासला आला तेव्हा क्लास संपल्यानंतर या पोरांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याचं सोबत शिकणारे विद्यार्थी सांगतायत. अर्थात ही मारामारी पोरांनी घरच्यांना कळू दिली नाही. सोमवारी सकाळी क्लास संपल्यानंतर बाहेर जायला निघाल्यानंतर रमेशने दप्तरातून चाकू काढून दिनेशच्या गळ्यावर आणि पोटात सपासप वार केले. आपल्यासोबत शिकत असलेल्या दिनेशचं जीवन संपवलं. घटना घडल्यानंतर क्लासमध्ये आरडाओरडा झाला. क्लासमध्ये रक्ताचा सडा पडल्याचं पाहून क्लासच्या शिक्षिकेनं शेजारच्यांच्या मदतीने दिनेशला दवाखान्यात नेलं. खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने दिनेशला चांडोली ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र उपचारापूर्वीच दिनेशनं अखेरचा श्वास घेतला होता. जास्त पण नव्हती. मग ते 3 जण बसलेले होते, त्यातले एक जण गेला उठून, त्याचं लिहायचं झालं म्हणून. हे 2 जण होते, तर मग त्यांनी काय केलं, त्याला वार केलं चाकूने, नाही का. मग मला मुली म्हणायला लागले, मॅडम इथे ब्लड आले, याचं बघा नाही यायला पाहिजे, म्हणून मी पळत गेले तर पाहत होते यांनी त्याला मारलं. मग मी काहीच बघितलं नाही, त्याला डायरेक्ट उचलले सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो. पण तोपर्यंत हा पोरगा तिथेच होता. आणि शनिवारी काय झालं, क्लास सुटल्याच्या नंतर प्रयाग मांजरे ज्यांनी वार केलाय ना, तो इतके दिवस झाले क्लासला नव्हता. त्याचा कबड्डी खेळताना हात मोडला होता. तो क्लासला येतच नव्हता. तर तो फक्त शनिवारी आला, तो बी लेट आला, अर्धा तास बसल्यानंतर मी त्यांचा 3:30ला क्लास सुटला. मग शनिवारी ते घरी गेले ना. मग क्लास संपल्याच्या नंतर शनिवारी त्यांचे काही पोरं, आता मला माहीत झालं इथं दिली होती. मॅडमच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं होतं. तो पोरगा घाया होता, त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं. त्याच्यानंतर 2 व्हीलर आणली, त्याला गाडीवरती नेलं. पहिलं साळुंकेला घेतलं नाही, त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं. हल्ला केल्यानंतर रमेशनं दुचाकीवर घटनास्थळावरून धूम ठोकली. तो अद्याप फरार आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खेड पोलिसांनी 3 पथकं या तपासासाठी नेमली आणि तपास वेगाने सुरू झाला. खेड पोस्ट अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या 2 मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता. त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे. असा गुन्हा घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे. ही घटना कोणत्या वेळेत घडली? त्यावेळेला क्लास सुरू होता आणि वाद कुठं? घटना आज सकाळी 9 वाजता घडलेली आहे. क्लासच्या रूममध्ये जेव्हा क्लास चालू होता तेव्हा घडलेली आहे आणि गळ्यावर आणि पोटावर वाद. या प्रकरणानंतर पालकांना साहजिकच धक्का बसला. पोरांमध्ये झालेली वादावादी आणि हाणामारी आम्हाला आधी कळाली असती तर आमच्या मुलाचा जीव वाचला असता, अशी भावना मृत मुलाच्या वडिलांनी व्यक्त केली. 3-4 दिवसापूर्वी समजा त्याला मारलं असेल 4-5 जणांनी मिळून, तर एखादा तरी विद्यार्थी असा असू शकतो का तो क्लास टीचरला किंवा
सरांना कुणाला तरी सांगू शकतो ना असं असं झालेलं आहे, तर पुष्करला 4-5 जणांनी मारलेलं आहे. हीच जर कल्पना आम्हाला असती तर आम्ही क्लासमध्ये जाऊन संपर्क केला असता. 4 दिवसापूर्वी मारामारी दोन माहीत नव्हतं काय? नाही, त्याने काहीच नाही सांगितलं आम्हाला. फक्त त्याचे कपडे फाटले होते. तर मला म्हटलं पप्पा माझी पॅन्ट फाटलेली आहे, मला नवीन पॅन्ट घ्यायची. तर म्हटलं काय झालं, तर त्यांनी ते मला घाबरत असल्यामुळं त्यांनी घरातही काही सांग. आमची मागणी काय नाही, त्याला मारणारी मुलं आणि ज्या 4 दिवसापूर्वी मारणारी मुलं 4 किंवा 3 दिवसापूर्वी त्यांनी काही कल्पना नाही दिली घरात. तर आणि त्याला मारणारी मुलं आणि ज्या मुलांनी मारलं त्याला कठोर कारवाई करण्यात यावी. या नुकतंच मिसरूड फुटू लागलेल्या पोरांमध्ये गँग वॉर आणि या गँग वॉरचा परिणाम एकाचा जीव जाण्यापर्यंत व्हावा, ही खरं तर समाज व्यवस्थेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण मग या सगळ्यामध्ये दोष नक्की कोणाचा, हा चिंतनाचा विषय आहे. मुलं शाळेत, कॉलेज आदी क्लासमध्ये झालेल्या गोष्टी पालकांना का सांगत नाहीत? पालकांचा धाक याचं कारण नाही ना. शाळा, कॉलेज आणि खासगी क्लासमध्ये शिकत असलेल्या या पोरांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नक्की कुणाची? पोलिसांनी या प्रकरणात काही मुद्दे अधोरेखित केलेत. आपल्या घरात काय मुलं करतात किंवा काय, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. त्या अनुषंगाने किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा होतात, छोटी भांडणं होतात, वाद होतात, तर त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर योग्य त्यावेळी योग्य ती जर कारवाई झाली तर त्या अनुषंगाने तो पुढचा मोठा होणारा प्रसंग टळतो. जेव्हा छोटी छोटी भांडणं होतात त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर मग आपल्याला त्यावेळी जर ॲक्शन झाली, त्यावेळी समुपदेशन झालं, त्यांना समुपदेशनही करता येतं, काउन्सिलिंग करता येतं, त्यातून मग पुढे असे मोठे होणारे गुन्हे टळू शकतात. पालकांना आमचं आवाहन राहील की मुलं काय करतात, त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे, ते मोकळ्या वेळेत काय करतात, शाळेच्या पूर्वी शाळेनंतर काय करतात, याच्यावर लक्ष असेल तर थोडंसं आपल्याला ती माहिती ॲडव्हान्समध्ये मिळू शकते. मुलांशी संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल, त्याला कुणी काय बोललं असेल, ही माहिती मुलांनी पालकांशी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात, ते पोलिसांना सांगू शकतात. आणि अशी भांडणं अगोदरच जर समोर आली तर पुढे त्यातून असा मोठा गुन्हा टळण्याच्या अगोदर आपण ते थांबवू शकतो. या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला तर हे मुद्दे खरंच चिंतन करण्यासारखे आहेत. 3 महिन्यापूर्वीचा वाद, राग, द्वेष आणि खून हे एवढ्या भयानक थराला जाईल याची कल्पना कोणीच केली नसेल. मुलांमध्ये झालेल्या या वादाची पालकांना कल्पना नाही, शिक्षकांपर्यंत माहिती नाही आणि पोलिसांपर्यंत तक्रार नाही. हे या घटनेकडे झालेलं दुर्लक्ष नाही का? लहान भांडण एवढ्या मोठ्या गुन्ह्यात कसं बदलू शकतं याचं हे जिवंत उदाहरण. या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे खासगी क्लासमध्ये सुरक्षा आहे का? कोणतीही घटना घडण्यापूर्वी सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांच्या बॅगेची तपासणी होते का? मुलांच्या मानसिकतेकडे लक्ष दिले जाते का? हे प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर येतात. कारण क्लास म्हणजे फक्त अभ्यासाचं ठिकाण नाही, तर सुरक्षेची जबाबदारीही आहे. पालकांवर सर्वप्रथम मुलांची जबाबदारी असते. या प्रकरणात पोलिसांनी पालकांना काही आवाहन केली आहेत. पालकांनी आपल्या मुलांसोबत संवाद ठेवायला हवा. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, हे मुलं फावल्या वेळेत ते कुठे जातात याची माहिती ठेवा. त्यांच्या बदललेल्या वर्तनाकडे दुर्लक्ष करू नका. खून केल्यानंतर मुलगा दुचाकीवर निघून गेला, वयाच्या आधी आपल्या मुलांना गाडी चालवायला देणं, हा एक मुद्दा या प्रकरणात पुढे येतो. तुमचं मूल मोबाईलमध्ये काय पाहतं, कोणाशी बोलतं आणि तुमच्यापासून काय लपवतंय यावर उघड्या डोळ्यांनी तुमचं लक्ष असायला हवं. कारण आजचं दुर्लक्ष उद्या पोलीस केस ठरू शकतं. ही घटना फक्त राजगुरुनगरची नाही, ती प्रत्येक पालक, प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक क्लाससाठी इशारा आहे. वेळीच संवाद, वेळीच तक्रार, वेळीच लक्ष ही जबाबदारी प्रत्येकाने पाळली तरच अशा घटना टाळता येतील. ही होती आजची क्राईम डायरी, जिथे एका दुर्लक्षित भांडणाने संपूर्ण वर्ग रक्तात न्हाऊन गेला. ही कथा फक्त एका घराची नाही, पालक मुलांच्या भविष्यासाठी त्यांना हवं नको ते देतात, पण त्यांच्याशी ते किती मनमोकळेपणाने बोलतात. आपल्या धाकामुळे जर आपल्या मुलाला आपल्यापासून काही लपवावं लागत असेल तर पालक मुलाच्या नात्यात वाढत असलेल्या दुराव्याचं हे लक्षण नाही का? समाजाचे विचार बदलत आहेत, पण ज्या पिढीवर भविष्याची जबाबदारी असणार आहे त्यांना घडवण्यात समाज अयशस्वी ठरतोय का? हा प्रश्न या प्रकरणातून समोर येतो. मुलं शाळेत गेली की पालकांची आणि शाळेतून घरी गेली की शिक्षकांची जबाबदारी संपते का?
मुलांमध्ये होणारे छोटे छोटे वाद हे इतके निकोपाला जाऊ शकतात आणि त्याचे परिणाम एवढे भयानक असू शकतात, हे समाजानं धडा घेण्याचा विषय आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.